नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी गौप्यस्फोट वगैरे करत नाही, ब्रेकिंग न्यूज देत नाही. तुम्हाला माहिती आहे, आणि मी साधारण समोर आलेल्या ज्या घडामोडी असतात, म्हणजे माझ्या समोर आलेल्या ज्या घडामोडी असतात किंवा मला सुगावा लागलेल्या ज्या गोष्टी असतात, त्या जेव्हा विश्वासार्ह वाटतात तेव्हा तुमच्या समोर मांडतो. आणि अशीच एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली आहे, आणि म्हणून ती तुम्हाला सांगणं मला अगत्याचं वाटतं. दुसरी गोष्ट, मी कधी पुढाऱ्यांमध्ये घोटाळत नाही, सार्वजनिक ठिकाणी जात नाही. एखादा कार्यक्रम असतो, वेगवेगळ्या वेळेला पुढारी लोक भेटतात, त्यांच्याशी गप्पा होतात, पण त्या पलीकडे बातमी काढायला जाणं हे माझा स्वभाव नाहीये. त्यामुळे जे सध्या मी ऐकतोय सतत, गेले जवळजवळ 7-8 महिने होत आले, महाराष्ट्रातलं महायुती सरकार झाल्यापासून त्या महायुतीमधले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातली धुसफूस फुसफुस, एकमेकाला शह देणं, काटशह देणं, त्याचे पंख छाटणं, याची पिसं काढणं, अशा ज्या बातम्या दिल्या जात असतात, कधी कधी त्या इतक्या तर्कशुद्ध वाटतात. ब्रेकिंग न्यूज ही काहीतरी गडबड आहे असं वाटायला लागतं, पण पुढे काय होत नाही. पण तुम्ही बारकाईने जर आठवाल, तर लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, ज्याला तर वर्ष दीड वर्ष उलटून गेलंय, तेव्हा सुद्धा सत्तेत हेच तीन लोक बसलेले होते, तीन प्रमुख नेते. त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जागा, खुर्च्या बदलल्या, बाकी सगळं तेच आहे. पाठिंब्याचा आकडा थोडा बदललेला आहे, पण हे सगळं तेव्हापासून तुम्हाला आठवत असेल की जागा वाटप कसं करणार, धुसफूस चालू आहे, यांच्या त्यांना तितक्या जागा द्यायच्या नाहीत, त्यांचे ह्यांना पाडायचे आहेत, हे सगळं आपण लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून ऐकत होतो. पण प्रत्यक्षात जागा वाटप झालं, लोकसभा असो की विधानसभा असो, सामंजस्याने जागा वाटप झालं. कुठच्याही गोष्टी बाहेर आल्या नाहीत, अगदी लपवल्या जातात, बाहेर येत जात नाहीत असं मीडियामधून आणि पत्रकारांकडून सांगितलं जात होतं. महाविकास आघाडीमध्ये धुसफूस आणि भांडणं आहेत, जागा वाटपावरून मतभेद आहेत, पण ते जाहीर होतात म्हणून. पण युतीच्या आतमध्ये सुद्धा बरीच खेचाखेच आहे वगैरे वगैरे, हे आपण ऐकत होतो. बाहेर आलं नाही, आणि निवडणुकीचे निकाल लागलेले बघितले, तर परस्परांना समजून घेत ही मंडळी तीनही चालतात, हे परिणामातून दिसतंय. परंतु त्याचे स्वीकारायला कोणी तयार नाहीये. स्वीकारा. जसं एक फरक असतो मित्रांनो, आता तुम्हाला माहितीये की महिन्याभरापूर्वी मी अमेरिकेला 3 आठवडे जाऊन आलो. 3 आठवडे अमेरिकेत राहिल्यानंतर तिथल्याने आपल्या दिवस रात्र यामध्ये फरक पडतो, 8-10-11 तासांचा फरक पडतो. त्यामुळे तिथून तुम्ही 22-24 तासात मायदेशी परत पोहोचलात, तरी शरीराला तिथल्या दिवसाच्या घड्याळाची सवय झालेली असते, आणि इथल्या घड्याळाची ऍडजस्ट होताना तारांबळ उडते. रात्र झाली तरी शरीर दिवस असल्यासारखं वागत राहतं. नेमकी तीच गोष्ट मराठी माध्यमातल्या बहुतांश लोकांची आहे. महायुती ही गुण्यागोविंदाने चालते, ती चालू शकत नाही, अशी ज्यांची ठाम समजूत आहे, त्यांना जेटलॅगचा त्रास होतो. त्यांना नसलेली भांडणं सुद्धा दिसत राहतात, आणि म्हणून मग त्यांनी नाक खाजवलं तर ह्याला नाक खाजवलेलं आवडलं नाही, आणि त्याने डोक्यात राख घालून घेतली, त्याने पायावर धोंडा पाडला, ही भाषा आपल्याला ऐकायला मिळते. आणि म्हणून खरोखरच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून जी काय रस्सीखेच झाली किंवा होती, ती अजूनही चालू आहे. या बातम्या अघळ पघळ सविस्तर रंगवल्या जातात, आणि त्यात खरं किती खोटं किती, परिणाम तर काहीच दिसत नाही. त्यामुळे मग खरं किती खोटं किती याची चाचपणी करणं अवघड होतं. याचं कारण साफ आहे. शिंदे असोत किंवा फडणवीस असोत, त्यांचे जे वरिष्ठ सहकारी आहेत, त्यांचे जे निकटवर्ती आहेत,
त्यांना सुद्धा आपल्या नेत्याच्या मनात काय चाललंय याचा अंदाज बांधणं अवघड असतं. आणि जर एक उपमुख्यमंत्री आणि दुसरा मुख्यमंत्री असेल तर त्यांचे आमदार किंवा त्यांचे मंत्री सुद्धा तोंडावर विचारू शकत नाही, काय बाबा तुमचं फडणवीसांशी पटत नाही, काय देवा भाऊ तुमचं आणि एकनाथ शिंदेचं काय बिनसलंय, असे त्यांचे जवळचे सहकारी सुद्धा ब्लंटली विचारू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच या असल्या बातम्या ज्या असतात त्या बातम्यांसाठी एक पोषक वातावरण तयार होतं आणि आपल्याला काहीतरी सनसनाटी खळबळजनक ऐकायचं म्हटल्यानंतर आपल्याला असं मिरची मसाला मारलेलं अजिनोमोटोचं जे खाणं मिळतं स्ट्रीट फूड, त्यावर आपण खुश असतो. या दोघांना समोरासमोर बसून जेव्हा विचारलं जातं तेव्हा ज्या प्रकारचे हास्य विनोद होतात आणि उफराटे प्रश्न ते टोलवून बोंबऱ्यांसारखे विचारणाऱ्यावर उलटवतात, तेव्हा मग आधी आलेल्या ब्रेकिंग न्यूज मधली हवा निघून जात असते. आणि मी अशा ठिकाणी जातच नाही, त्यामुळे मी प्रश्न विचारणं किंवा काही शक्यच नाही. पण कधी कधी योगायोग असे होतात की अशा मोठ्या नेत्यांच्या बरोबर कुठल्या तरी कार्यक्रमात किंवा कुठल्या तरी निमित्ताने भेटण्याची, बोलण्याची आणि अगदी एकांतात बोलण्याची वेळ येते. योगायोग होतो. आणि माझ्यासारखा माणूस परिणामांची मला कधीच पर्वा नसते, कारण मी नाही राजकारणात आणि पत्रकारित आहे किंवा कोणाच्या गुडबुक्स मध्ये राहण्याची मला गरज नाही. माझं वय सरकून गेलेलं आहे, मला कसला हव्यास अपेक्षा नाहीये. आणि त्यामुळे असा कोणी भेटला, एकांतात भेटला, तर मी माझ्या मनातले सगळे जे प्रश्न आहेत ते बेधडक विचारून घेतो, ते त्यांना आवडत ना आवडत. आणि जे काय माझ्याशी बोललं जाईल ते त्यांना विचारल्याशिवाय पब्लिक केलं जाणार नाही, बातमी किंवा खबर म्हणून वापरलं जाणार नाही, गौप्यस्फोट म्हणून वापरलं जाणार नाही, अशी त्या लोकांची खात्री असते. त्यामुळे तेही मनमोकळं बोलतात. अनेकदा तर मीच अशा लोकांना इतकं मनमोकळं बोलायची गरज नाही असे आगाऊ सल्ले पण देत असतो. तर सांगायचा मुद्दा असा की गेल्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे जे दोन प्रमुख आधारस्तंभ आहेत महायुतीचे, त्यापैकी एकाची माझी भेट झाली. मी सांगणार नाही कोण मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री, हे इथे सांगणार नाही. आणि त्यांच्यात आणि माझ्यात नेमकी काय काय बोलणी झाली किंवा गप्पा झाल्या हे इथे बिलकुल त्याचा रहस्यस्फोट करणार नाही, कारण ते खाजगी बोलणं होतं. पण मी त्यापैकी जो कोणी भेटला, जवळजवळ 1 तास 10-12 मिनिटं आम्ही दोघेच होतो, तिसरा कोणीही नव्हता. दरवाजा उघडा असला तरी आवाज बाहेर जाणार नाही, अशा गप्पा चालू असल्यामुळे बंद दरवाजा आड वगैरे अशी भाषा मी वापरणार नाही. पण त्या दोन पैकी एका बरोबर माझी 1 तास 10 मिनिटाच्या आसपास ज्या गप्पा झाल्या त्यातून माझ्या डोक्यात हा विषय आला, म्हटलं हा मांडला पाहिजे. तो विषय असा होता की मी सरळ सरळ त्या माणसाला विचारलं की तुमचं आणि तुमच्या महत्वाच्या जोडीदाराचं नेमकं काय भांडण आहे, काय वाद आहे, काय अपेक्षा आहे आणि कुठली अपेक्षा पूर्ण होत नाहीये, वाद काय आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी एकाबरोबर मी बोलत होतो आणि त्यापैकी ज्याच्याशी माझ्या गप्पा झाल्या त्याने हसत हसत अगदी तोंडावर हलकं हसू आणत, मनमोकळं हसू आणत त्यांनी सांगितलं, काय भाऊ म्हणे, बाहेरच्या बातम्यांवर तुम्ही कधीपासून विश्वास ठेवायला लागले. या सगळ्या बातम्यांच्या कुंडले मांडण्यापासून त्यांची वंशावळ शोधण्या इतका अभ्यास तुमचा पत्रकारितेतला आहे, तेव्हा अशा बातम्यांमध्ये काडीचाही दम नाही, हे आमच्या दोघांपैकी कोणीही तुम्हाला सांगायची गरज नाही. आमच्या प्रत्येक हालचालीचा नेमका अर्थ तुम्ही शोधून काढू शकता, किंबहुना आमच्या मनात काय काय चाललंय हे तुमच्या व्हिडिओतून तुम्ही जितकं अचूक सांगता ते ऐकून आम्हालाही चकित व्हायला होतं की आपण याला असं काही बोललो नव्हतो, तर हा त्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडून झालेल्या कृती किंवा आपल्या मनातल्या घडामोडी
हा कसा सांगतो असं आम्हाला वाटतं, आणि तुम्ही असं बोलताना विचारताय की नेमकं काय. तरी मी त्याला विचारलं, ठीक आहे म्हटलं, माझे राजकीय अंदाज असतात, आडाखे असतात, त्यावर मी बोलतो. तुमच्या मनात काय घडामोडी चालल्यात याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ते बरोबर आहे असं नाही. ती माझ्या डोक्यातली कल्पना असते की देवेंद्रच्या डोक्यामध्ये हे चालू असेल, एकनाथ शिंदेच्या डोक्यामध्ये ते चालू असेल. हा माझा विचार करण्याची कल्पना विलास आहे, वस्तुस्थिती तर नाही ना. आणि त्यामुळे ज्या काय बातम्या नित्य नेमाने फोडणीला घालून शिळ्या कडीला ऊत आणला जातो, त्यात तथ्य किती आहे याची कधीतरी चाचपणी करावीशी वाटते. जसं वरण असेल, भाजी असेल किंवा चहा असेल, त्याच्यात साखर बरोबर पडले की नाही, मीठ बरोबर पडले की नाही, तर थोडीशी चव घेतली जाते ना. म्हणून मला म्हटलं, तुम्ही एकंदर भेटलाय तर खरं विचारायचं, खरं काय. तर मित्रांनो, त्यांनी जे मला सांगितलं या पैकी एकाने, तो खरंच तुम्हाला सांगण्यासारखा विषय आहे. तो गौप्यस्फोट आहे. त्यांनी मला साफ साफ सांगितलं की काही गोष्टी जाणीवपूर्वक पत्रकारांच्या कानावर जाऊ दिल्या जातात. काही गोष्टी, काही शब्द जाणीवपूर्वक आम्ही दोघेही बोलत असतो की जेणेकरून आमच्यामध्ये जितकं वरवर दिसतं तितकं सख्य नाही, आणि आम्ही एकमेकाला अडचणीत आणायला टपलेले वगैरे आहोत असं पत्रकारांना वाटावं, यासाठी आम्ही मुद्दाम प्रयत्न करत असतो. आणि त्यांनी मला सांगितलं, बिरबलाची खिचडी माहित आहे तुम्हाला, ती कधीच शिजत नाही. तशी ही आमच्या दोघांच्या मधल्या राजकारणाची खिचडी आहे, जी प्रेशर कुकर मध्ये आहे. पण ती नुसती तापत ठेवली तर प्रेशर कुकरचा स्फोट होईल. म्हणूनच त्या प्रेशर कुकरमध्ये वाफ जास्त वाढली की ती वाफ जाण्यासाठी जशी शिट्टी ठेवतात, व्हॉल्व ठेवतात, तसं आम्ही पत्रकारांना, बातमीदारांना जाणीवपूर्वक काही चुकीचे क्लू देतो की ज्यामुळे त्यांच्या मनात जे काही शिजत असतं त्याची हवा निघून जाते, बाकी खिचडी तिथेच राहते, पुढे काही शिजत नाही. आम्हा दोघांमध्ये म्हणजे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कुठलीही असूया, स्पर्धा नाही. हा त्या खुर्चीत बसला का होता, या खुर्चीत बसला म्हणून काहीही फरक पडत नाही. आम्ही दोघांनी मनापासून ठरवलेलं आहे, सरकार कसं चालवायचं, महाराष्ट्र कुठे घेऊन जायचा, याविषयी आमच्या दोघांच्या मनात एकच कल्पना आहे, एकच कार्यक्रम आहे. हा, त्यामध्ये बाधा आणायला सगळेच्या सगळे टपलेले आहेत. तर जे जे टपलेले आहेत त्यांच्यामुळे आपल्या कामामध्ये बाधा येऊ नये म्हणून त्यांचं चित्त आणि मन विचलित करण्यासाठी अधूनमधून ब्रेकिंग न्यूज होईल अशी काहीतरी त्यांच्या समोर गोष्ट सोडावी लागते. तेही खुश असतात, आमचंही काही बिघडत नाही, आणि ब्रेकिंग न्यूज चालतात, सनसनाटी माजली जाते, पण निष्पन्न काही होत नाही. मला खरंच गंमत वाटली, खरंच गंमत वाटली. पण याला मी मुरलेले राजकारणी म्हणू शकेन. हे दोनही नेते तुलनेने नवे आहेत. शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढच्या पिढीतले आहेत, उद्धव ठाकरेंच्या पिढीतले आहेत, अजितदादांच्या पिढीतले आहेत. पण त्या दोघांमध्ये जे प्रौढत्व आहे, प्रगल्भपणा आहे, मॅच्युरिटी आहे, ती कौतुकास्पद आहे. पुढे मी 55 वर्ष जेव्हा पत्रकारितेत येऊन झाली, तेव्हा मी यापूर्वीचे जे मुरब्बी राजकारणी, मुरलेले राजकारणी बघितलेत की पोटातलं पाणी न हलवता राजकारण करायचे, ज्याचा गवगवा व्हायचा नाही. त्या पंक्तीत जाऊन बसणारी हे दोघे मला वाटले, देवेंद्र फडणवीस असोत किंवा एकनाथ शिंदे असोत. अर्थात दोन माणसांचं 100% पटतं असं कधीच नाही, पण ज्या वेळेला त्यांचं उद्दिष्टावर आणि वाटचालीवर एकमत होतं, आपण जे करतोय ते कुठवर घेऊन जायचंय आणि त्याच्यात बाधा आली तर सगळं ठरवलेलं विस्कटून जाईल, म्हणून त्याच्यात बाधा येता कामा नये याची काळजी दोघेही घेतात. भले 100% पटत नसो, पण 80, 90, 95%
पटवून घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होते. किंबहुना मी त्याचा विचार करतोय या व्यक्तीशी बोलल्यानंतर, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्या वेळेला तुम्हाला भांडायचंच असतं तेव्हा तुम्हाला भांडायचं असतं, तुकडा पाडायचा असतो. त्याच्यासाठी कारण आणि तर्कशुद्ध कारणाची आवश्यकता नसते. तुम्हाला तुकडा तोडायचा असतो. तुम्ही कशालाही कारण आणि निमित्त बनवू शकता. पण जर तुम्हाला नुकसान न होता वाटचाल करायची असेल, पुढे जायचं असेल, तर तुम्ही मतभेदाच्या जागा बाजूला ठेवून आपलं कशावर एकमत होऊ शकतं आणि कशा बाबतीत आपण दोघे खांद्याला खांदा लावून पुढे जाऊ शकतो, अशा गोष्टी पुढे केल्या जातात आणि त्यामुळे ते दोघेही संगनमताने सहमताने पुढे जाऊ शकतात. नेमकी ही गोष्ट या दोन नेत्यांमध्ये दिसते. मला आठवतं ज्या वेळेला हे सरकार बनलं 2022 मध्ये, त्यावेळेला काही महिने झालेले होते आणि माझा मित्र नाना पाटेकर याचा फोन आला होता आणि बोलताना म्हणाला, भाऊ तुला काय वाटतंय किती काळ चालवू शकतील काय. तेव्हा मी नाना पाटेकरला एक उत्तर दिलं होतं की हे दोघे एकमेकाला समांतर आणि एकमेकाला पूरक आहेत. आणि लोकमतच्या वार्षिक उत्सवामध्ये नाना पाटेकरने त्याच दोघांची म्हणजे देवेंद्र आणि एकनाथ यांची संयुक्त मुलाखत घेतली होती. त्याच्यात नाना पाटेकरने माझ्या सकट त्याचा उल्लेख केला की भाऊ तुमच्याबद्दल काय म्हणतो. आता जवळजवळ 3 वर्ष होत आली आणि त्यानंतरही या दोघांपैकी एक जण भेटला आणि त्याच्याशी वैयक्तिक गप्पा झाल्या. तेव्हा मी त्यांना चाचपण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी नेमकी तीच गोष्ट परस्पर सांगितली की एकमेकाला छेद देण्यापेक्षा एकमेकाला समांतर राहून आपण हे किती पुढे घेऊन जाऊ शकतो. समांतर याचा अर्थ काय असतो मित्रांनो? रेल्वेचे रूळ तुम्ही बघितलेत तर ते परस्परांना समांतर असतात. जर ते समांतर राहिले नाहीत तर ती ट्रेन डिरेल होते. नेमकी तीच या लोकांमध्ये गोष्ट आहे. पण हे असं लोकांना बघवत नाही. म्हणून लहान मुलाला आई जसं काजळ लावते, गोऱ्या गोमट्या मुलाला काजळाचा टीका लावते, तसं अधूनमधून काही गदारोळ उडवून देणाऱ्या बातम्या छापून याव्यात. म्हणूनच हे दोघे बिलंदर राजकारणी जाणीवपूर्वक पत्रकारांना असं काहीतरी पिल्लू सोडून देतात की पत्रकार त्यामागे धावत सुटतात. तुम्हाला आता माहितीये ना, पाकिस्तान विरुद्धच्या आपल्या लढाईमध्ये राफेल पाडले राफेल पाडले राहुल गांधी नाचत होता, पाकिस्तानात तर मिरवणुका निघाल्या. पण प्रत्यक्षात एकही राफेल पाडलं गेलं नाही. ज्या वेळेला भारताचं राफेलची जी विमानं होती ती पाकिस्तानवर चाल करून गेली आणि पाकिस्तानी रडारना त्यांचा सुगावा लागला आणि त्यांना फॉलो करायला सुरुवात केली, तेव्हा आपल्यावर क्षेपणास्त्र सोडली जाणार, मिसाईल सोडली जाणार हे ओळखून राफेलची यंत्रणा वापरून त्यातला एक्सगार्ड मोकळा करण्यात आला. 20-30 मीटर लांब वायरला जोडलेलं एक उपकरण असतं, त्याला एक्सगार्ड म्हणतात. रडारवर तेच दिसत राहतं आणि ते भेदून गेलं तरी राफेल विमानाला धक्का लागत नाही, विमान सुखरूप येतं. आणि ज्यांनी क्षेपणास्त्र सोडलं, मिसाईल सोडलं, त्याला वाटतं आपण विमान पाडलं. नेमकी हीच चालबाजी किंवा चतुराई एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही मीडियाच्या बाबतीत वापरतायत, हे माझ्या त्या गप्पांमधून लक्षात आलं. आणि दोघेही अत्यंत साळसूदपणे पत्रकारांना आपल्या बाजूच्या असो आपल्या विरोधातल्या असो, बातमीदारी करणारे असोत, त्यावर विश्लेषण करणारे असोत, त्या सगळ्यांना मोठ्या शिताफीने उलट सुलट बातम्या देऊन प्रसंगी बिनसले कसं असं वाटावं अशा पद्धतीची वक्तव्य करून सगळ्या मीडिया आणि पत्रकारांना हे दोनही बिलंदर राजकारणी खेळवत असतात. आणि म्हणून मी सांगितलं की प्रेशर कुकर मधली हवा अशा बातम्या आल्या की जाते आणि जो मीडिया किंवा जे विरोधक सरकार कधी पडेल, आघाडी युती कधी तुटेल यासाठी सगळे देव पाण्यात बुडवून बसलेत, ते आशावादी राहावेत आणि त्यांचे आशा संपू नये
म्हणून अधूनमधून प्रेशर कुकर मधली हवा किंवा वाफ निघून जाण्याची जी सुविधा असते त्या प्रकारे हे दोघेही, मी अजितदादा त्यात घेतलेले नाहीत लक्षात ठेवा, शिंदे आणि फडणवीस मिळून एक प्रकारे ह्या सगळ्या बातमीदारी वगैरे जे चालते आणि त्यातून सनसनाटी बवाल वगैरे खडे केले जातात, त्यातलं प्रेशर काढून टाकण्यासाठी हे जाणीवपूर्वक करतात. आणि म्हणून मी त्याला प्रेशर कुकर मधली बिरबलाची खिचडी असं नाव दिलंय. कारण बिरबलाची खिचडी इतिहास प्रसिद्ध आहे, जी अजूनही शिजली नाही. ना बिरबल राहिला ना बादशाह राहिला. आणि त्यामुळे महायुती विरुद्ध आपल्याला हव्या तशा बातम्या आणि आपल्याला हवी तशी सुखद चर्चा चालू राहावी, पण युतीला धक्का लागू नये याची काळजी हे दोनही नेते अतिशय चतुराईने घेत आहेत. हे मला या प्रत्यक्ष भेटीतून लक्षात आलं. हा नेता कोण आहे मी तुम्हाला सांगणार नाही, आणि कदाचित तुम्हाला तो ओळखताही येणार नाही. अशा पद्धतीत मी हा विषय मांडला, कारण मी जुन्या पठडीतला पत्रकार आहे, बातमीदार आहे. त्यामुळे आपला सोर्स सांगायचा नाही, हा मला अगदी नव्या काळात तरुणपणी शिकवलेलं आहे. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.